नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया शेंगदाण्याची चिक्की। झटकीपट ही चिक्की तयार होते। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक आठवणीने करून घ्या। त्यासाठी बघा इकडे कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे हे खमंग भाजून घ्यायचे आहेत। अगदी व्यवस्थित शेंगदाणे भाजले गेले पाहिजे। आणि ही शेंगदाण्याची चिक्की करतायत माझ्या सासूबाई, त्या आल्या होत्या आमच्याकडे, तर त्यांनीच ही शेंगदाण्याची चिक्की केलेली आहे। शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी आपल्याला गूळ लागणार आहे, त्यामुळे ते इथे गूळ चिरून घेत आहेत बघा। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आणि त्यासाठी 1 वाटी गूळ हा चिरून घ्यायचा आहे। आता याआधी पण जेव्हा माझ्या सासूबाई आल्या होत्या तेव्हा त्यांनी मैसूर पाकाच्या खूप छान वड्या केल्या होत्या। तो पण व्हिडिओ आहे चॅनलला, जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। खूप छान वड्या झाल्या होत्या त्या पण। आणि आज त्या करतायत शेंगदाण्याची चिक्की। ते शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि आता ते प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर त्याचे साल काढून घेतलेले आहेत। त्यानंतर जो 1 वाटी गूळ घेतला होता तो गूळ कढईमध्ये टाकून घेतलेला आहे। शेंगदाणे जर चांगले भाजले गेले तर त्याचे साल पटकन निघतं। पूर्ण शेंगदाण्याचे साल काढून घेतले आणि त्यानंतर आता इकडे गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। त्यासाठी जो 1 वाटी गूळ चिरून घेतला होता तो गूळ कढईमध्ये टाकून घेतलेला आहे बघा। आता ह्या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। खूप टेस्टी लागते ही शेंगदाण्याची चिक्की आणि त्याचबरोबर हेल्दी पण आहे। गूळ बघा इकडे मेल्ट झालेला दिसतोय आपल्याला आणि त्यामध्ये त्यांनी टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल, खाण्याचं तेल इथे टाकलेलं आहे। तुम्ही इथे तेलाच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता। जर उपासासाठी आपल्याला ही शेंगदाण्याची चिक्की करायची असेल तर तेलाऐवजी तुपाचा वापर करावा। आणि त्या चिक्की ह्या पोलपाटावर करणार आहे, त्यामुळे त्यांनी पोलपाटाला पण तेल आणि लाटण्याला पण तेल लावून घेतलेलं आहे। इथे पोलपाटाच्या ऐवजी आपण खोल ताटाचाही वापर करू शकतो किंवा मग केक टिन पण आपण इथे वापरू शकतो। त्यांनी पोलपाट आणि लाटणं दोन्हीला पण तेल लावून घेतलेलं आहे। इकडे बघा गुळाचा पाक पण तयार झालेला दिसतोय। या गुळाच्या पाकावर असा थोडा फेस आलेला आपल्याला दिसतो। बुडबुडे येतात आणि फेस येतो गुळाच्या पाकाला। हे असा आपला पाक तयार झाला की त्यामध्ये आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते आणि साल काढून घेतले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे। हे बघा इथे सगळे शेंगदाणे आता टाकून घेतलेले आहे आणि गूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। आता अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात ही शेंगदाण्याची चिक्की तयार होते। तुम्ही जर करत नसाल तर नक्की करून बघा। बघा इथे आता हे सगळं चिक्कीचं मिश्रण आपलं तयार आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला आपण ज्या पोलपाटाला तेल लावून घेतलं होतं त्यावर टाकून घ्यायचं आहे। हे बघा इथे सगळं चिक्कीचं मिश्रण पोलपाटावर टाकून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण पोलपाटावर आता व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। खूप गरम आहे ते, त्यामुळे हे लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण पोलपाटावर पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्या कशा लाटण्याने सगळं पसरवून घेत आहेत। इथे मी तुम्हाला एक टिप नक्की देईल की तुम्ही जर ही चिक्की पोलपाटावरच पसरवून घेणार असाल तर पोलपाट हा लाकडाचाच वापरा, कारण त्यांनीच मला हे सांगितलं माझ्या सासूबाईंनी की लाकडी पोलपाटावर चिक्की पटकन निघते। त्यामुळे तुम्ही जर पोलपाटच वापरणार असाल तर तो लाकडी वापरा किंवा मग ताटामध्ये सुद्धा आपण ही चिक्की पसरवून घेऊ शकतो। बघा इथे त्यांनी अशी छान व्यवस्थित सगळी चिक्की अशी पसरवून घेतलेली आहे। इथे तुम्हाला जाड पातळ जशी चिक्की हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे ही चिक्की थापून घ्यायची आहे। बघा इथे सगळी चिक्की थापून झालेली आहे आणि गरम असतानाच आपल्याला ह्याला कापून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या वड्या चांगल्या पडतात मग, कारण थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडता येत नाही, त्यामुळे गरम असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। बघा त्या चाकूने इथे वड्या पाडून घेत आहेत। आपल्याला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात आपण याच्या वड्या पाडून घेऊ शकतो। या मिश्रणाच्या सगळ्या वड्या अशाच पाडून घेऊ आपण आता। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आठवणीने करून घेत जा। त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा या चॅनलवर आज तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। लाईक आणि सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री असतं, त्यामुळे कंजूसपणा न करता लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। बघा इथे छान अशी शेंगदाण्याची चिक्की आपली तयार झालेली आहे। ही चिक्की आता आपण काढून घेऊ प्लेटमध्ये। झटकीपट आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली ही गूळ शेंगदाण्याची चिक्की तयार आहे।
तुम्हाला जर चिक्कीचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.